सर नमस्कार. जुन्नर नगर परिषदेचं 2 तारखेला मतदान सुरू होणार आहे. कसं नियोजन केलेलं आहे, मतदान केंद्र किती असणार आहे याबाबतची माहिती सांगा. 2 डिसेंबर 2025 रोजी जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार पाडणार आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया ही होणार आहे. तर 25 मतदान केंद्रावर 10 प्रभागातील 20 नगरसेवक पद आणि नगराध्यक्ष पदासाठीचे थेट अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार हे 11,801 आहेत, स्त्री मतदार हे 11,690 आहेत आणि एकूण मतदार संख्या ही 23,491 आहे. सर जुन्नरच्या नागरिकांना मतदारांना प्रशासनाच्या वतीनं काय आव्हान आहे? निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी जुन्नरच्या जे मतदार आहेत त्यांना विनंती करेन की आपण प्रत्येकानं या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवून 100% मतदानाचा संकल्प करा. सर 3 तारखेला लगेच मतमोजणी आहे, ही सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. किती टेबल आहेत, किती फेऱ्या होतील, शेवटचा निकाल अंदाजे कितीपर्यंत लागेल? आपण मतमोजणी जी आहे ती 3 डिसेंबर सकाळी 10 पासून राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर येथे आयोजित केलेली आहे आणि यामध्ये प्रत्येक प्रभागासाठी 1 टेबल असे 10 टेबलचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त 3 फेऱ्या होतील. ज्या प्रभागामध्ये जर 3 कंट्रोल युनिट म्हणजेच 3 BU असतील, 3 बूथ असतील तर तिथं 3री फेरी होईल. अन्यथा 2 फेरीमध्ये हे मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. सर आज 1 डिसेंबर आहे, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत उमेदवारांना जाहीर प्रचार करण्याची मुभा आहे. जुन्नर शहरामध्ये सर्वत्र फ्लेक्स लावलेले आहेत. 10 वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. ते फ्लेक्स कधी काढायचे? राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 1 तारखेपर्यंत रात्री 10 पर्यंत जाहीर आणि प्रचाराची मुभा देण्यात आली आहे. मात्र तदनंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार हा आचारसंहितेचा भंग ठरतो. त्यामुळं माझी सूचना राहील की 10 नंतर आपापले फ्लेक्स, आपापले बोर्ड जे काही आपण प्रदर्शित केलेले आहे ते तत्काळ उतरून घेण्यात यावं. थँक्यू सर. धन्यवाद.